नमस्कार, ताईस किचन यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक आणि पोटभरीचे म्हणजे शेंगदाण्याचे लाडू दाखवणार आहे, जे की लहानापासून सगळ्यांना आवडते, मोठ्यांना सुद्धा साठी तर हे अतिशय पौष्टिक असतात। तर मुलं असे शेंगदाणे खात नाही, तर आपण त्यांच्यासाठी हे लाडू बनवून अगदी किती दिवस तरी हे आपण साठवून ठेवू शकतो। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे। आता दोन भागामध्ये आपण इथे शेंगदाणे भाजून घेणार आहोत। आता आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे आणि आपल्याला शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहे। तर बघा, आपले शेंगदाणे इथं मस्त भाजून झालेले आहे। तर मी तुम्हाला दाखवते, हे बघा साल निघते आपल्या शेंगदाण्याची। तर शेंगदाणे आपले भाजलेले आहे। तर एक वेळेचे शेंगदाणे भाजण्यासाठी मला 5 ते 7 मिनिटं लागलेली आहे। शेंगदाणे आपल्याला कमीच गॅसवर भाजायचे आहे। आता ही मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी दुसरी बॅग सुद्धा भाजून घेणार आहे। तर इथं माझे सगळे शेंगदाणे भाजून झालेले आहे। तर बघा छान झालेले आहे। आता आपण याची साल काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने चोळून याची साल काढून घेणार आहे। तर इथं माझी पूर्ण साल काढून झालेली आहे शेंगदाण्याची। थोडेफार असले तरी काहीही होत नाही। आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची भरड तयार करून घेणार आहे। पूर्ण शेंगदाण्यांची भरड करून घेतलेली आहे। जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही। आता आपण गूळ वितळून घेणार आहोत। गूळ वितळण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे। आता यामध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेत आहे। तूप आपलं वितळलेलं आहे। यामध्ये आता आपण गूळ टाकून घेणार आहोत। तर इथं मी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। मी पूर्ण गूळ काढून घेतलेला आहे कढईमध्ये। आता आपण हा पूर्ण वितळून घेणार आहोत। आपल्याला याचा पाक वगैरे करायचा नाही, बस आपल्याला गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे। तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। छान आपल्याला इथे मेल्ट करून घ्यायचा आहे हा गूळ। आता आपला पूर्ण गूळ वितळून झालेला आहे। तर हा वितळलेला गूळ आपण थोडासा गार करून घेणार आहोत आणि आपल्या शेंगदाण्याच्या जे आपण मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकून घेऊ। आता आपलं गूळ इथं थोडासा गार झालेला आहे। यामध्ये टाकून घेणार आहोत। हे आता याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत शेंगदाण्याच्या कूटमध्ये। ते हाताला सोसवत आहे। आता मी हाताने मिक्स करून घेणार आहे। आता मी हाताने मिक्स करून घेत आहे पूर्ण गूळ। तर आपला पूर्ण गूळ इथं आपल्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स झालेला आहे। आता आपण लाडू वळून घेणार आहोत। तर लाडू आपण छोटा मोठा हवा त्या आकारामध्ये इथं वळून घेणार आहोत। इथे परातीमध्ये ठेवून घेत आहे। तुम्ही असेच लाडू बनवा तुमच्या मुलांसाठी। तुमचे लाडू कसे झाले ते कमेंटमध्ये सांगा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। आता अशाच पद्धतीने मी पूर्ण लाडू बनवून घेणार आहे। चला तर आपले संपूर्ण लाडू इथं बनवून तयार झालेले आहे। अतिशय पौष्टिक आणि पोटभरीचे प्रोटीनयुक्त, लहानापासून ते मोठ्यांना आवडणारे, खुसखुशीत उपवासाला चालणारे आपले शेंगदाणा लाडू इथं बनवून तयार झालेले आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज ताईस किचन यूट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।